का रे डिनी, काल तो त्या पताच नाही लागला. म्हटलं संध्याकाळी कुठं गेलता, काय गेलता. मच्छी आणल्यावर म्हटलं काही आलाही नाही तू. अरे आले टाइम तर भेटला पाहिजे पांडुरंग. आपण तिकून आलो नाही का मच्छ्या घेऊन, तेव्हापासून म्हटलं एका मिनिटाची फुरसत भेटली नाही मले. नाही तर का तिकून आल्यावर त्या मच्छ्याचे ते चिलट काळ कूळ काप कूप, नाही तर का भाजी म्हणलेच मांडा लागली. तर झाबरान नुसतं पोया केल्या ना, नुसतं आयता जेवला लेखाचा. भाजी नाही का काही नाही. तर म्हणे मी भाजी करतच नाही, आपल्याला ते मच्छी भाजी करता नाही येत म्हणे. दे म्हटलं भाऊ मी करतो, आणि तू करशील तर बिघडून टाकशील म्हटलं, पार पचका करून टाकशील भाजीचा. मग काही नाही बाबू, बनवली मी ना, जेवलो. जेवपर्यंत 9-10 वाजूनच गेले होते. मग काय म्हटलं बाहेर झोपून गेलो. असं का खाल्ल्या मग मच्छा नाही? बापा खाणार नाही आता का पायणार आहे का राजा दिले. म्हटलं काही जे काही बोलून राहिला. खाणार नाही तर पायन का, खासाठी 50 रुपयाच्या मच्छी विकत आणल्या, मग खायन नाही का ते. अजब गोष्ट करून राहिला पांडुरंग तू. आम्हाला तर भेटलाच नाही दिनी भूतू मच्छीवाला. कुठं होताना खावाचा तर लय पाळतेले. आपल्या पुलापाची लेवल पण वाट पाहिली. आता येन मग येन, आता येन मग येन, आलाच नाही का दाखली वापस येऊन गेलो आम्ही. वा रे वा राजा कंदील. अरे मले मग एक शब्द म्हणायचं तर होता का, तो मच्छीवाला भेटला नाही रे मला. बुवा डिनी भाऊ माझ्यासोबत चाल कुठं. तर मला जर म्हटलं तर मी आलो नसतो का. तू आजी पारायचे मला म्हटलं नाही काही नाही. ते तिकडं ते नाल्याकडं त्या पोलिसवाल्याच्या धाकानं. पहिले आपल्या पुलावर तो देते, पण त्या पुलावर ते पोलिसवाले म्हणते का पकडू नको, पाणी जास्त आहे. हे मच्छीवाला काही ऐके नाही. ऐके नाही त्या पोलिसवाल्याने दिलं म्हणजे तिथून खेदून ते येईल. आणि वॉर्निंग दिली म्हणते जोपर्यंत मी इथं तोपर्यंत दिसलं नाही पाहिजे. म्हणून त्या पोलिसवाल्याच्या धाकानं तिकडं होते ते नाल्याकडं. तिकडं होती ते लेखाचे नाही. मी इकडे पुलालाच वाट पाहून राहिलो त्याची आली. आता येन मग येन, आता येन मग आखली आले नाही. चाललो आलो वापस. ते पोलिसवाले होते त्या पुलापाशी उभे. अरे मग तेली विचारायचं होतं तू न. आम्ही तेलेच ते विचारलं नाही तर का आम्हाला कुठं माहित होतं ते तिकडे गेले म्हणून. आम्ही तेली विचारलं तो सांगितले का इकडे गेले म्हणून ते. मग आम्ही तिकडे गेलो, भेटले. मग काय राजा मले तर मले नाही म्हटलं. त्या पोलिसवाल्याला विचारलं, म्हटलं अजय बाय मले एक शब्द म्हटलं असतं का डिनी भाऊ, मला मच्छीवाले दिसले नाही. कुठं आले दाखव मले. मी ना काय दाखवलं नसते का बाबा, का पैसे घेतले असते दाखवायचे. म्हटलं राजा अजय माणूस आहे तू. आता मला वाटलं गेल्याच म्हटलं ते मच्छी पकडले आले आपापल्या घरी. म्हणून मी म्हटलं जाऊ द्या काय चला तर देणी भुले असं वाटलं मले. अबे का कंदिल्या, तुला सांगितले होतं ना का 2-3 दिवस इकडंच आहे म्हटलं त्याचा दौरा. एवढं सांगून समरून नाही म्हटलं, त्या कानान जावत नाही. कसाच माणूस आहे ना काय तर. एक शब्द मला नाही म्हटलं असतं तर का मी आलो नसतो बा. अजय बाय हो लाजो जाऊ द्या ना. पण आता आता काल नाही खाल्ल्यात आज खाईन. आज तुला देणं काल त्याच्या पाहिजे इकत घ्याले. म्हटलं आज घेऊन निघत आज खाईन काले. हो जातो तिथंच असते ते. तिथं नाही असून तर आजूबाजूनं कुठं नाही कुठं राहते. नाही तू ऑफिस येऊन जाशील तिथं नाही राहिले तर म्हटलं जरा आजूबाजूनं पाहिजे. हो त्याचा का काही एका जागेवर ठिकाणा राहत नाही. घडी तिथं तर घडीत तिथं 10 वेळा 10 जागा बदलत येते. म्हटलं इकडे तिकडे पाहिजे जरा. हो हो आता पाहतो ना दिनी भाऊ. आता पाहिजे म्हटलं काल आम्ही काही पाहिलंच नाही. पुलाला गेलो पुला नापी चाललो होता उद्या म्हटलं गेले होतं. मला सांग जरा बा कंदील जाशील तवा, नाही दबा शकता चला जाशील. म्हटलं एखादा आवाज देतो मी घेईन मच्छा. हे बुड्या पाड्या काले निघते बनवलं का घराच्या बाहेर थडी पाण्याची. मस्त आपल्या घरात जमून राहा तर नाही इकडे गोष्टी थांबत बसते. अरे हो सगळे घरात आलं म्हटलं घरी इकडे गोष्टी हरून राहिले तर. म्हटलं वय पास वय पा हे वय का तुमचं म्हटलं घडी बनायची हिडाचे काही गोष्टी आणायचं वय का म्हटलं. तिकडे घरी जाऊन झोपून राहिले पाहिजे नाही इकडे गोष्टी आणते. झालं म्हटलं घरी बिमार पडले तर फालतू म्हटलं दवाखान्यात इथं द्या तिथं द्या. म्हटलं फालतू घरातल्या लोकांना टेन्शन राहिले आम्हाला. हो बापा तूच नेऊन राहिला ना आम्हाला धऊ जाव का नाही. सांगून असं राहिला का तूच नेऊन राहिला आम्हाला टेन्शन देते म्हटलं गावातले लोक आले. हो नेला गाडी तुन म्हटलं एखाद्या दादरी डाव का ना चालला म्हटलं सांगून राहिला तर टकल्या वानायच्या. त्या माझी कडकड मला असं वाटलं ऐकून घे म्हटलं मायवाली. चालेल तर म्हटलं मी सांगितल्यावर घरी काय ते डेली बुडा उलटा मार फिरून आला चला तिथून लिगाल पुरते. फालतू अजून उभं राहिलं होतं डेली बुडा म्हटलं मला झाल्याशिवाय सोडत नाही. आता कोण पाहिला रे. म्हटलं सांग ना तुला कधी दवाखान्यात नेलं तर मोठ्या टोण्यानं गोष्टी सांगून राहिला. आम्हाला टेन्शन येते तुमची तब्येत खराब झाली तर आम्हाला दवाखान्यात न्यायला लागते. कधी नेलं म्हटलं. ते ना नेलंच नाही दिनी भाऊ कधी कोणाला दवाखान्यात काय सांगायला येतो म्हणून पाहिला. त्यालाच आता आता आपल्याला आली आता काय गेला तर पळून जा म्हणून पाहिला लेखाचा. हो म्हणलं एखादा आपल्याला सांगून राहिला तो. घरात जाऊन झोपा म्हणते त्याला झोपणं म्हणा टाकलेले. आम्हाला सांगून राहिला तर चला तर जाऊ त्याच्या मायपाशी. या तिला जराशी भेट घेऊन बुडीची. चला येतो बा जरासा पाय मोकळ गुरून. येतो म्हटलं हिंडवून जरासा. बसा तुम्ही. कायला चालला का डिनी भाऊ. म्हटलं एखादा काय बसणं. पाणी उडाला वरून चिरिक चालूच आहे. ओला गेला झाला बिमार पडला नसली म्हटलं आपण एका जाग्यावर. नाही येतो बा जराचे पाय मोकळ करून एकसारखं बसून राहिलं की मग ते पायाच्या नसा लागून जाते दुखते. मग त्यापेक्षा जरासं येतो हिंडून. काय पाणी कोण तसं चालू फवार असं चालू आहे नाही तर का येतो मी जरा 5-10 मिनिटात. तर मला तिचे बाज होते खोली जाऊन त्याच्या मताना काय करते काय नाही तर बिमार पडलं तर समजून तिले. आला व दिनी धावपळ करताला म्हटलं कुत्रे लागल्या त्या मागं.
नाही नाही, कुत्रे गित्रे नाही लागले शिवलाल माग. ते 2-3 मुले तिथे बसले होते. आपले डिने आबाजी, अजून ते मारतीचे बाबा, अजून एक कंदील आबाजी, तुमच्या बाजूने वाटते. तर मी म्हटलं बा थोडी बऱ्याच दिवस आहे काय बाहेर निघतं म्हटलं, आपापल्या घरी जमून राहा मस्त असं म्हटलं. अरे मला तब्येत गिबेत खराब आहे, आम्हाला लागतं म्हटलं दवाखान्यात. काय निघतं म्हटलं घराच्या बा. त्याच्या डिने आबाजी म्हणे तुला कधी नेलं बरं दवाखान्यात सांग, तुला कधी नेलं मध्ये सांग म्हणे दवाखान्यात. पण मी म्हटलं लेखा मी कधी नेलं नाही, टाळलं लेखाचं पद मला धावपळ करताल. म्हणास काय फालतू, तू ना तर कधी त्याच्यातून कोणाला दवाखान्यात नेलं नाही आणि नाही कधी नेशील. मग काय गरज पडली तुला त्याला म्हणायची? हा नसले ते धंदे करत बसतो तर काय 2 गोष्टी त्याच्याच ऐकून आला ना आता तू. हा म्हटलं काय राहील तू आली, 2 शब्द बोलला नाही, 2 गोष्टी ऐकून आला. हा मग फालतू म्हणाच काय आपल्याला हे समजते. हो आपलं जिथं काही लेनदेन नाही ना तिथं माणसानं अजिबात शब्दानं बोलायला नाही पाहिजे. हो जिथं आपलं लेनदेन आहे तिथं लेखा 10 शब्द बोलायला पाहिजे. हा ठीक आहे बा, तू ना त्याला दवाखान्यात नेऊन राहिला तर गोष्ट वेगळी आहे. तू कधी नेत नाही ना काही नाही, काय अधिकार आहे मग तुला बोलायचा? मजा घेऊन राहिला तो शिवलाल भूमी, चुकला महाराजा नंतर नाही म्हणेन बस. फालतू अगाऊचे धंदे नको करत बसत जाऊ. बरं ते थोडा काय प्लॅन आहे म्हटलं, आज कुठे जायचं आपल्याला? कुठं जाता तुल्याच इथंच तू आपल्या झोपड्या दिवसभर इथंच मस्त. हा घरी राहिल्यापेक्षा इथं मस्त गोष्टी थांबडत जाऊ. त्याचा टाइमपाससाठी एखादा गेम पाहू. हा म्हटलं काही ना काही करू आता इथं दिवसभर. या झोपड्यामध्ये दिवसभर आपण दोघं जरा काय करतात? हा म्हटलं गमन तरी का दोघाले ज्या जरा राहिले तर काही ना काही म्हटलं गेम तरी खेळता येते, बंदे गिंदे हा काही म्हटलं जुवा खेळता येते. हो राजे त्याच्यात तर टाइमही नाही माहित पडत. तो कसा दिवस जाते खा जाते खेळता खेळता पार दिवस चालत जाते पण माहित नाही पडत. हा मग भडकवतं का जुवा? 2-3 माणसं पाहा लागते आपल्याला. फोन घेऊन आहे सगळे जण खाली जाता नाही तर का सगळे जण टाइमपास काही ना काही पाहूनच राहिले. हो इकडे जर म्हटलं जुवा चालू आहे सगळेच जण येते. हो इथे जागा नाही होईल मग, हो मावन नाही फक्त सांगायचं तरी आहे. चाल ना मग पाहू. हा भडकून टाकूया काय नाहीतरी आपला दिवस काही इकडे तिकडे बसणार जाणार आहे. त्यापेक्षा जरा टाइमपास केला काही ना काही जिथून तरी जाऊ. असं पण निघून जाईन घरची. हो भाजी मला किराण्याची हो त्याला तसंच करू मग भडवून टाकू आपली सोयमानी निघून जाईल. हो चला मग पाहू. हो तिकडे माऊली गेलेले हा तिकडे आपले बाबा गिबा पाहू त्याले. बापा लय दिवसानं आले बापा तुम्ही. तू आठवणच नाही करत तर काय या मग. तुला आठवण केली की मला उचकायचे ते माहितच पडते का तुला आठवण केली म्हणून. मग येऊन जातो मग मी. मला उचके नाही आलं बा आता म्हणून चला म्हटलं या बस स्वतःहूनच भेटून. कशी आहे काय आहे बरी आहे का नाही, या 2-3 दिवस झाली म्हटलं दिसली नाही. राहू द्या बाबा, चालले म्हणजे समोर आले कशी आहे काय आहे पाहायला आले म्हणता. म्हटलं इथून जाता तर बोलत नाही ना, मला काय दिसत नाही का तुम्ही? सब दिसते पण मी काय आवाज देत नाही, बरं नाही वाटत ते. पाय बा नाही तर कोणाला दिसले तर हे बाई या बुड्याला कायलाच आवाज देते म्हणून असं आहे ना, म्हणून मी आवाज नाही देत. तुम्ही तर मग इकडे पाहतही नाही, म्हटलं समोरून जाता पण पाहत नाही ना मग. हो तर मला पाहा लागते ना, कुणी माझ्यासोबत असते कुणी इकडं तिकडं असते. मी ना तुला आवाज द्या आणि त्यानं तसाच शेक पकडून घ्या. हा या बुड्यानं कायलाच आवाज दिला म्हणे, या बुडीला काही आहेच म्हणावं यायचं असं होईल ना. मी म्हणतो का कुणाला माहित पडलं नाही पाहिजे. माय म्हणणं असं आहे जसं तुला पाहा लागते तसं मला पाहा लागते काही ना काही. नाही तर काय खुले आम करतो का? तुमचे बरोबर आहे बाबा. पर ते सोडा म्हटलं जेवले घेऊले. हो जेवलो बा मी. कालची भाजी होती मस्त मच्छ्याची, मस्त गरम केली आणि तन्नावली पार चाटून पुसून. पुरा गन मीनं कोड्डा करून टाकला, नाही जागा पार खाऊन टाकली. भाजी जशी सुपर झालती. माय बाई कोण्या बुडीला भाजी बनवून मागितली म्हणा बाबा. आता तिकडे चालू का कोणासोबत म्हटलं असं ना सांगून द्या. सपा काही असं तर अव गंगे मीनच बनवली ना बाबा. कोणत्या बुडीला बनवून मागणार आहे मी? तू अशी म्हणून राहिली म्हटलं सांगून द्या. मला काय दुसरे इकडं नाही आणा, तू इकडं चाललं मला आलं. मी काय दाई इकडं टोन मारणार दिसून राहिलो का तुला? म्हणजे बाई नाही भाजी चाटून पुसून खाल्ली म्हणता गंजाची, म्हणून म्हटलं कोण्या बुडीने दिली बाबा बनवून तुम्हाला? कोणती बुडी देणार आहे? मीनच बनवली हातानं. चांगली सणानं झाबरून खाल्ली मी नाही खाल्ली. काल मस्त मच्छी आणल्या तर 50 रुपयाचे इकत ताजे आहे. मस्त बनवली. सन्न जेवलो झोपलो. काल बाहेर नाही निघालो. आता अजून सकाळी उठलो भाजी खाल्ली आणि आता बाहेर निघालो. बरं तुमचं एकट्या पुरतं पाहता बाबा तुम्ही, आमचं पाहता का? आम्हाला मच्छी आणून द्यायला पाहिजे का काही? तुम्ही खात जा मस्त, आम्हाला ठेवत जात असत. तुला त्या पोराला म्हणाले नाही पाहिजे का त्या टकल्या झुमरले? तिला आणायला लावायला पाहिजे. नाही 50 रुपयाचे तर 20 रुपयाचे खरं. हो तो देते आणून. हो नाचुकली म्हटलं कोरभर भाकर नाही फेकून मारत ना. तो मच्छी आणून देऊन राहिला का 20 रुपयाच्या मले? कल्ले मोठे सांगून राहिले तो नाही देत. हो तुम्ही देत असाल तर म्हटलं देता. त्याचा काय सांगू नका मला. तो देतही नाही त्याला मागतही नाही मी. मी ना आणून दिले असते तुले, पण मापाची खडकून नाही आहे. पगार 3 महिने झाला अटकून आहे. पगार याचा पोचता नाही. पगार आल्यावर दिन बोला घेतो. हो मग राहायचं ना मच्छ्या. हो पगार येन कवान काय कवा पगार येईपर्यंत मच्छ्या राहिला ठीक, मग भेटते का सळल्या सुळल्या मच्छ्या. आता मग ताज्या राहते पाण्यावरच्या. आता पाणी चाललंय पाण्याच्या मस्त मच्छ्या येते. आता द्यायला पाहिजेत नाही. नंतर दिन मध्ये पगार आल्यावर. आता पगार कवा येते कवा नाही. हो ते आहे म्हणा, पण पैसे नाही ना माझ्याजवळ. तू दे बा संध्याकाळी 50 रुपयाचे आणतो मग त्यासाठी इकत. हो तुम्ही मलाच मागा बाबा पैसे. असं नाही का आपल्या पैशाने आणून दिल्या पाहिजे का? काही बुडी एकटी राहते. हा मग कोणा सांगा बरं. पोरग पाहिलं तसं अजिबात लक्ष नाही देत. कोरवर भाकर फेकून नाही मारत. हा तुम्ही पाहिले तुम्ही असे.
मी चांगला आहे म्हटलं गंगे, चांगला आहे, सगळ्याच गोष्टी ऐकते ते आला म्हटलं, सगळ्यात सुखा दुखात राहतो त्याला सोबत. हो काही कमी जास्त झालं तरी मीच राहायचो. काही आणून द्यायले, हे द्यायले, काही म्हटलं जवळ काही राहिलं काही देतो मी. हो हे घे बा, हे घे बा, सुपारनाले सुपारी आणून देतो, तंबाखू आणून देतो. अजून काय पाहिजे हो? आता पैसे नाही म्हणून म्हटलं बा, मावाची जर पैसे असते तर मी मा पैशाने मच्छी आणली असती, तुला दिली असती आणि चालली असती. माताना बनवून दिली असती लगेच तुला पाहिजे. अजून राहू द्या, एखादी जर चांगली बुडी असती ना तिच्यासाठी आता मच्छी आणून दिलं असतं तुम्ही ना. पैसे नसते ना तरी कुठून नाही कुठून जुगाडलं आणून दिले असते. व दुसऱ्या बुडीकडे म्हटलं पाहतही नाही मी, चालली मुडी सांगून राहिली तर जेव्हापासून माझी बुडी गेली ना तेव्हापासून दुसरी बुडी तूच आहे मग आली. हो म्हटलं दुसऱ्या बुडीकडे पाहतही नाही. मग आणून द्या ना मला मच्छी, मला खाऊशा वाटते. पण तुम्ही काय आणून देसा, तुमचं पोट भरलं ना, तुम्ही ना खाल्लं, तुमचं मन भरलं, मग तुम्ही काय आमच्याकडे लक्ष देसा, जा म्हणून तिकडे चुल्यात मी ना खाल्ली म्हण झालं माल. नाही व गंगे, तसा विचार नाही करत मी. बरं ठीक आहे, मी एक काम करतो, पैसे नाही आहे ना मच्छ्याच पकडायला चालला जातो. तुला मच्छ्या खायच्याच आहे ना, पाय तो सांगतोच लेगाल 4-5 मच्छ्या पकडून मोठ्या मोठ्या. आता पटली बा मला तुमची गोष्ट. काही ना काही आता मन दुखते असं वाटून राहिलं मला. नाही पैसे तर म्हणजे काही जुगाडपाणी करून सुद्धा पकडायला चालले माझ्यासाठी. मला वाटते बा काही ना काही बुडा माझ्यासाठी करते, मला जीव लावते असं वाटते. मग लावतोच ना बा, मग मी तुला जीव काय तुले का म्हणजे काय फेकल्यावर का करतो का मी? मग जीवच लावतो ना पूर्ण. एवढं देतो तरी नाव नाही बसुले. हो काही दिलं नाही का बस फुकूनच जातो म्हणते, मग जीवच नाही लावत. हो अजय बसा, बरं जातो मी, आणतो त्यासाठी मच्छ्या पकडून. हो हो जा मग आणा. हो आणा, वाट पाहिजे तुम्ही, जा लवकर या. हो चाल येतो मी. तू पाय मोकळे करून. अरे पांडुरंग चालतं काय? चालतं का म्हटलं मच्छ्या पकडायला जाऊ नदीवर? पागल झाला काय टिने तू? आपल्या पत्ता रोगा काय ते मच्छ्यान भोच्या पकडणं? म्हटलं बस उगा मुगा घरी ये, काही जाऊ नका मच्छ्या भोच्या पकडायला. फालतू महाबीन धार पाण्याला वाढलेला आहे. पाणी वाढून राहिलं, एखादं पाणी वाढलं गेलो वायात घेत नसली तू वापस. म्हटलं काही नाही हो, आपल्याला नाही जमत ते मच्छ्या भोच्या पकडणं. अबे मला जमते ना, तुले नाही जमत. तू फक्त माझ्यासोबत सोबती र चाल. म्हटलं मी पकडतो ना मच्छ्या. सोबती चाल तू फक्त. आता देनी भुले कुठून चवाला म्हणा बा मच्छी बघायला जायचा. आता फक्त पाय मोकळे करायला गेलता. आता मच्छ्याचा इथं छोगालून कुठून आणला जाते ना काय माहित. काय म्हटलं चाल ना, येऊ ना पाहता अर्ध्या घंट्यावर देऊ पैशू. काय 4-5 मच्छ्या बघडू. हो काल खाल्ल्या आधी मग जात सोय करून राहिले. हो यायला सांगायला नाही पुरत, बुडीसाठी आणून राहिलो म्हणून मी माझ्यासाठी सांगायला का. काय म्हटलं चाल ना, दादा सोय करून राहिले. मग आले काल खाल्ली तर आजही खवशे वाटून राहिलं म्हणून म्हटलं चाल येऊ जरासं. चाल बा चाल, तू तर काय ऐकशील नाही गेल्याशिवाय. चाल म्हटलं जरासं काय पूर्ण चिवून जो. चाल म्हटलं घे थैला गेला काय घेतं घे. काय जाई घे असं ते घेऊन घे. पकडतो लेकाला कशा पकडतो काय तर मी पकडू लागणार नाही. मी फक्त काटावर थांबीन म्हटलं, तू पकडतो. हो तू फक्त सोबतीच चाल ना, बाकी मी करतो सगळं. तू म्हटलं हात नको लावतो कायले. चाल. बरं झालं बबन तू इथंच भेटला बा. म्हटलं काय कुठे चालला, काही कामाची मला चालला का? कामाले कुठं राजा शिवला, ह्या पाणी सणातले जापोटी सूट नाही देऊन राहिला आणि तू कामाची गोष्ट करून राहिला. म्हटलं एकसारखा चालू सणातले जाले भेटून राहिला का कुठं नाही. हो राजा आता कमी आहे ना बाबा. हो म्हटलं सणाचे लागले असं येऊन जा. आपण आता कमी पाणी आहे चालले सणातले. नाही गेलं बा मग छत्री घेऊन काय करतं मग. सूचना आहे सणातले गेलं, हे पाण्याचं गेलं चापत राहायचं बाबा. इकून किचड मागून म्हटलं नागोबाचा भेवी लागते आता. हो यंत्र नाही असंच वाटते. हो राजा मला तसंच वाटतं बाबा. हो मला लाच भेव लागते असं वाटते का मागून काही येऊनच राहिला का. हो नागोबाजी येतेच का असं वाटते. नाही तर करायच्या कस्तुरी म्हटलं भ्यू करायला लागली. हो कस्तुरी केली ना आलं बापय. हो आता लेखा जरा पाणी कमी झालं, मगाची मार चालू होतं. तसंच असते ते. बरं म्हटलं खाली बिली आहे ना. आता काय बा शिवलाल घुमू खाली जाण राहिल्या. म्हटलं कामधंदे कुठे चालून राहिल्या पाण्याचे. खाली एवढं सांगून राहिलं तरी म्हटलं खाली जागा करून राहिला. खाली जा ना भावा, काय काम सांग ना. अरे म्हटलं खाली पिली असं तर टाइमपास करायला येतं काय. खेळू म्हटलं पत्ते आपल्या झोपड्यामध्ये ते इकडलं झोपडायच्या खाली पिली. खेळू. अरे बापरे, म्हणजे जुवा म्हणून राहिला का जुवा. चालून लेगाले मग खेळून टाकू काय. मग काल सोयी निघून जाईन मला, जिथून जाईन मस्त किराण्याची भाजीपाला जायची सोय निघून जाईन. चाल मग तेच विचारायला आलं तुला. खाली बिली असं तर म्हटलं चाल टाइमपास करू. हो लेकाल जिथून जाशील जिथून जाशील. आम्ही जिथून जाईन लेगाल नाही तर पण अजून 1-2 माणसं कोणी असं तर. 1-2 माणसं तर माहित नाही आता बोलले, पण मी येतो. बाकीचं काही मला माहित नाही. तू बाय माणसाचा कोण आहे काय आहे आपल्याला काही माहित नाही. कोण येईन काय येईन, मी येतो. बाकी तू पाच बस. भेटतेच कोण नाही कोणी अजून. त्याला फोन घेऊ तुम्ही. त्याला पहिले त्याला म्हटलं तुम्ही त्याला. आता हे कुठे चालले बा डिनी आबाजी ना माय बाबाजी कुठे चालले काय थैला गेला घेऊन दिसून राहिले मागं काय लपून घेऊन चालले. अरे हो डिने आबाजी कुठं चालल्या झडी पाण्याचे. म्हटलं बिमार पडसा माझीकडे कडे शब्द खाल्ली गेला बाबा तोंडातून. तू बोलूच नको नालायक तोंड्या टकल्या. म्हटलं तू नेऊन राहिला का आम्हाला दवाखान्या. बिमार पडेन तर नेन मला माय ना तू. चालला म्हटलं सांगून राहिला तर कोणाला नेणं करे. गोष्टी हाणाचं काम करते का तर टकले फक्त. घे अजून तसंच पाहिजे तुला दाबून. मार अजून मंदा टोन. त्याला सांगितलं बरं काही लेन दे नाही त्याची तिकडे तब्येत बिघडो का काही बिघडो तुला काय करावं लागते ते पण ऐकायला खालीच नाही. डबल तेच शब्द म्हटलं त्याला. काय अजून शिवा घे. तुझं काम करणं तुला काय करायचं आहे आता. आमच्याकडे काय लक्ष देऊन राहिला. आम्ही तिकडे बिमार पडो का काही पडो. चल्ला मोठा मंगाशी तेच आता इथेच आता का तुमच्या तोंडातून शब्द काढला. म्हटलं हे काढी आहे तू आहे.
चला शिवलाल भाऊ लवकर चला इथून आम्ही बुड्याच्या बागा लागायला पुरत नाही भावा बुडा आता म्हटलं खावला नाही फालतू माझ्यावर काडी गिडी मारून द्या नसलं म्हटलं मला कुठं कुठं म्हटलं दुखणा करून द्या कधी चला म्हटलं लवकर निघा हो थांब मला बुड्याला विचारू दे अजे काजी बाबा कुठं चाललं म्हटलं छत्री गित्री घेऊन नाही डिन्या पाहिजे म्हटलं कुठे तुम्ही निघाले कुठं नाही येतो जरा असं तिकडून देणी मच्छी पकडतो म्हणते त्यानं काल इकत घेऊन मच्छी खाल्ली आज तिला अजून खायची वाटून राहिली म्हणते मग पैसे काय नाही आता इकत आणाले तर तो पकडतो म्हणते तो पकडते मग मी तिथं बसून पाहतो अरे वाडीने उडाले नसले ते धंदे सुस्ती वाटते मायबीन वय पा सोय पा काल तिथं मच्छ्यान फच्च्या पकडायला जायला पाहिजे का वायात गेला का काही गेला धार पाहिले दुनिया भरी जाय तिथं मायबीन चांगला घट्टा घट्टा माणूस टिकून राहिला धरी त्या बुड्या टिकते काय माहित पडते काय होते तरी तिकडे गेला तर गेला लेखाला वायात पाहिलं म्हटलं बरं पाणी गिनी तुम्ही काटावर थांबजा हा म्हटलं मच्छा पकडायला जाऊ नका हो तुमच्याकडून होत नाही नाही मी नाही जा तो डेनिस पकडते डेनिस पकडतो म्हणे तू फक्त बद्द म्हणे सोबती चाल म्हणे मला म्हणून चाललो मी तोच पकडते मच्छ्या हो त्याच्याकडून होते पकडणं ते जरा जेवण आहे हो तुम्ही नका जाता म्हणतात हो जा मग जा होते म्हणजे बाबू पाहिजे तो आता कशा आणतो मच्छा पकडून पाहिजे तू फक्त हो दाखवत म्हटलं इकत देता मला आणल्यावर इकत देता मला जा काय बा हे डिनी बुडा एकूण एक चोडी आहे काही गरज नाही मच्छा पकडायला जायची 20 रुपयाच्या घेतल्या खाल्ल्या बस झालं काल खाल्ल्या तर आजही खवशा वाटून राहिल्या म्हणते त्याला इकत घे म्हणा आजही काही गरज आहे का तिथं पकडायला जायची वायात फायदा गेला जाऊ ना तिकडे आपल्याला काय लागते गेला तर गेला वायात बुड्याला पहिले सांगितलं का जाऊ नको म्हणून तिकडे चुल्यात अरे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगा कमेंट मध्ये हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम